करायचं, ध्यानात ठेव. प्रयत्न कर, काय मरत नाही. एकदा दोनदा कुतायचे, परत कुठंच प्रॉब्लेम येत नाही. मग 10% ची किंमत 750. मग आपण आधी 20% काढूया. मग 10%ला 750, तर 20% किती? 1500. आणि 20% 1500 म्हणून 40% 3000 होईल ना बाबा. जरा गावठी स्टाईल कर ना. गावठी कार्यक्रम करायचा, टक्के डोळ्याने येतात दादा. असं डायरेक्ट दना. तू आजपासून कुठे गेला ना, दुकानात, मॉलमध्ये, कुठल्या दुकानात, कसल्या पुस्तकाच्या, बरं का, कुठल्या पण दुकानात जा, तिथं टक्के तुला डोळ्यात निघणार. तिथं समजा दिलं असेल 400 रुपयाची एखादी वस्तू आहे आणि त्यांनी म्हणला 20% डिस्काउंट आहे, तुला कळणार 400 चे 20% डायरेक्ट 80 रुपये डिस्काउंट, 320 रुपयाला भेटणार ना बाबा. ते डायरेक्ट डोळ्याने येणार. कॅल्क्युलेटर मध्ये बोट घालायची वेळ येणार नाही तुझी. ठीक आहे. मग आता मला असं वाटतंय, पहिल्या पॉईंट मध्ये कुणाला काही शॉर्ट आहे का डोक्याला? क्लिअर झाला ना एकदम. पहिला हात, आणि पहिला हात लावणं म्हणजे एक घर मागं सरणं सांगितलं, आणि जेव्हा असं गोल गोल येतं तेव्हा दाबात हात लावायचा. पण जर मागाशी सांगितल्याप्रमाणे असं दिलं असतं 8,956 चे 10%, मग काय नाही करायचं, तू फक्त आता काय करायचं, पहिला हात 10% म्हणजे एक घर मागं सरकायचं, आणि जिथं कुठे तिथनं एक घर मागं सरक. उगत 6 असा गिळू नको, नाहीतर काय नालायक काय करतात, पहिला हात म्हणजे असं करून डायरेक्ट खीरवर आपल्याकडे वरपून हाणशील. तुला वरपून हाणाय नाही सांगितलं. एक घर मागं सरकायचं. एक घर मागं सरल्यावर काय होते? 895.6. येते लक्षात? येते लक्षात? तर मला असं वाटतं तुम्हाला पहिल्या पॉईंट मध्ये कुठेही काही अडचण नसेल. आता आपण जरा काय करूया, थोडं पुढे जाऊया. आता पहिल्या हाताचा कार्यक्रम झालेला आहे, आता दुसऱ्या हाताची एंट्री होणार आहे. तर बघा मग आता दुसरा हात 1%. आता काही काही एकदम चतुर असतात, त्यानं ठरवलंय मास्तरला काही करून कार्यक्रम करायचा. मास्तर कसा गणतोय त्याच्याकडे ध्यान आहे त्याचं, मग त्यानं डोकं लावते. आता ते काय करते बघा, मी असं लिहिलं असतं 1000 चे 1%. मग ते लय हुशार होतं. मगाशी हा हात लावत होता, पहिला हात 10%, आता डायरेक्ट हातच बदलला त्यानं. दुसरा हात म्हणलाय ना, सर हा माझा पहिला आहे, हा दुसरा आहे. मग दुसरा हात लावला, सर माझं तर 100 या लागले, आणि इज्जत मध्ये काय तर भलतच येते. तुला मी हात बदलाय सांगितलेला का? दुसरा हात म्हणजे 10, 2 हात एकदम लावायचे. दोन्ही हात लावून बघ, लय मजा येते. ठीक आहे. पहिला हात 10% आणि दुसरा हात 1%. काय दिसतंय वावड्या? काय दिसतंय? 10. पुढं 2000च परत 1%. ठरलंय काय? दुसरा हात म्हणजे असं दोन्ही हात एकदम लावायचं. पहिला हात 10%, दुसरा हात 1%. मग 1% ची किंमत किती झाली? परत ठरल्याप्रमाणे शब्दशः अर्थ घेऊ नको. अर्धा त्या तुझी चिरकुट एवढी एवढी वही असणार, तिथं 2 हात लावल्यावर काय होईल? वही झाकून खालचं पॅड झाकन, तिथं बेंच असेल, डेस्क असेल, सगळं अख्खच झाकून जाईल. आहे का नाही? आणि तू म्हणशील 2 हात लावलं तर खाली काय दिसेना, मग खालनं वाकून बघावं लागेल. मग असं वाकून बघायची वेळ आली नाही पाहिजे. डोक्यात फिट आहे. 2 हात लावणं म्हणजे आता 2 घरं मागं सरकायचं. 1 हात लावणं म्हणजे 1 घर मागं सरकायचं. मग इथं पण तेच केलंय. दशांशचिन्ह कायम शेवटी असतं. कुठंच नाही म्हणजे कुठं? शेवटी. मग इथं टिकली शेवटी झाल्या. मग आता दुसरा हात म्हणजे 2 घर मागं. मग इथनं उचलून तू इथं टाकलं. मग 10.00 म्हणजेच काय दाद्या? मग इथं काय? 2000चे 1% म्हणजे डायरेक्ट उचलून इथं आला. मग 20.00 म्हणजे तरी काय? 2000. हे असं बोलायचं आणि मग परत म्हणायचं 2 मार्कानं हुकलं, नाहीतर भरतीच झालो असतो. अरे सुधार ना बेन्या. 20.00 म्हणजे तरी काय असतं? 20 असतं ना. म्हणून म्हणून काय झालं? 2000चे 1% म्हणजे दुसरा हात, आणि दुसरा हात म्हणजे 2 घरं मागं सरकायचे, आणि 2 घरं मागं सरल्यावर मग आता कळलं. मग आता एकदम भंगार संख्या दिली, एकदम भंगार. ठीक आहे. आणि मी म्हणलं हे जे 1% काढा. अरे काय प्रॉब्लेम आहे? आत्ताच ठरलं की. काय ठरलं? काय जण म्हणले कधी ठरलं? अरे आत्ता जस्ट ठरलं. तू नव्हशील, गायब झाला असेल मध्येच कुठं. बघ आता काय ठरलं. 1% काढताना 2 हात लावायचं. पण खाली गोल गोल असल्यावर हात लावल्यावर बरं वाटतंय. पण असे जर आकडे दिल्यावर हात नाही लावायचं, त्रास होतो मग. मग काय करायचं? 2 घरं मागं सरकायची. दशांश चिन्ह जिथं कुठं असेल तिथनं 2 घरं मागं सरकायची, आणि ह्या संख्येचं दशांश चिन्ह कुठंच